तिसरी लेयर अप्लाय होते. समुद्राच्या या मोठ्या वेव्हसाठी. ही अशी वेव्ह आपल्याला अगदी जवळून समुद्राच्या वरनं किंवा महासागराच्या वरून जेव्हा विमान वगैरे जाईल किंवा हेलिकॉप्टर अगदी जवळनं जाईल तेव्हा आपल्याला ही दिसून येऊ शकते. ही म्हणजे अशी, हे इमॅजिनरी आहे. इथे समुद्राचा, महासागराचा लाट निर्माण होतानाचा स्ट्रेच जाणवतोय, तो दाखवला जातोय. इतक्या वेगाने समुद्र पुढे खेचून ही अशी खाली पडणार लाट. खूप मजा येते करताना. अजून परफेक्शन आणायला किती लेयर्स द्याव्या लागतील माहिती नाही आहे. ऑइल ऑन कॅनव्हास आहे. ट्रान्सपरन्सी आणि डेप्थ जितकी देऊ तेवढी कमीच असणार आहे. त्यामुळे किती काम केलं तरी ते कमी वाटतं. अथांग महासागरामध्ये उसळणाऱ्या लाटा, मध्ये मध्ये पडणारा सूर्यप्रकाश आणि असंख्य वेग, इतकी डेप्थ पाण्यामध्ये असू शकते. स्ट्रेच होऊन जेव्हा ती लाट स्वतःला ताणते ना, तेव्हा तिचा आवेग किती असेल, बापरे, ती ऊर्जा किती असू शकते माहीत नाही. मागून खेचून पुढून स्ट्रेच होऊन असं तिचं येणं. या लाटेला बघून ओल्ड स्पाइसची ॲडव्हर्टाइजमेंट आठवते. आधीचं सुरुवातीचं डेव्हलप करायच्या आधीचे जे ब्लॉकिंग आहे ते मी हॉग ब्रशनी घेतलेलं आहे. हा जो कर्व देत आहे हातीचा, पाणी मागून येऊन पुढे खाली पडण्याचा आणि इथून ही लाट पूर्ण अशी वरती येऊन इथे मागणं येऊन ती सुरुवात झाली आहे, इथून ती उचलली जाऊन ही अशी याही फेसाला घेऊन पुढे ती खाली पडेल. म्हणा, इथे मी एवढंच दाखवत आहे की त्याचा वेग जितका जमेल तेवढा मला दाखवायचा आहे. आणि समोर सूर्यप्रकाश असल्या कारणाने हा भाग स्ट्रेचमधनं येणारं, ताणलं जाणारं पाणी, ट्रान्सपरन्सी आणि सूर्यप्रकाश